गाईज बघा आमची कामं कशी चालू आहेत शेतात. दुसरं टाकून घेऊ पटापट. गाई जायचं दोघांचं काय चाललंय गाय बाबू यो का चला गाईज फायनली आपला वर्कआउट झाला. तर चला आता मग जरा फ्रेश होते आणि मग गाईज लगेच तुम्हाला भेटते. तर चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला मस्तपैकी आपली छानपैकी अशी मॉर्निंग झालेली आहे, वर्कआउटसुद्धा झालेलं आहे. तर चला गाईज ना आज आहे सोमवार. मुलांना आता तयारी बियारी करायची आहे सोमवारी, माहिती माझी लई गडबड होते. तर चला गाईज आता जीविकाला मस्तपैकी मी डाळ वडीसुद्धा बनवून घेते. तर चला गाईज आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. तर बघू आता काय काय होते आज. चला गाईज जाऊ आता आपण किचनमध्ये. आणि हे बघा असं किचनवरचा सीन आहे. हे घातलेले रात्री मी तुम्हाला दाखवले कडधान्ये आणि आपले हे डाळ चण्याची डाळ आहे. असं छान अशी फुगलेले आहे. आता आपण करायला घेऊ. अर्धे आपण मिक्सरला वाटून अर्धे आपण तसेच टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि आमचे हे सकाळ आज हे कामाला गेले नाही, आज हे गेलेले आहेत शेतावर. गाईज मी बी जाईन, दुपारी जाईन, पण आता मला मुलांची जरा गडबड आहे आणि हे ते करायला लागणार आहे. त्याच्यामुळं मी आता नाही गेलो, मी दुपारी जाईन आणि तेव्हासुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि मी काल मला तेल बनवायलाच नाही भेटला. तर चला राहून द्या, बघू मला टाईम भेटला तर आज संध्याकाळपर्यंत बनवेन. चला बघू आता आपण हे करायला घेऊ. सर्व कापून विपून घेते, वाटून घेते. चला गाईज मस्त की डाळ आपली धुवून घेतलेली आहे आणि ही थोडी अलग काढलेली आहे. नंतर आपल्याला मिक्स करायला ही सर्व आपल्याला वाटायची आहे मिक्सरला. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, आळा. तर सर्व असे एकदम भरडा करून घेते. एकदम निर्णय आपल्याला वाटायचे, एकदम भरड वाटायचे आहे. पटापट मिक्सरला मी वाटून घेते आणि लगेच लगेच बनवायला घेते, टाईम लागत नाही. तर चला पटापट करते. तर की छान अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ मीठ आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ, कोथिंबीर टाकून घेऊ. मी हळद टाकते, मला पाहिजे तसं हे करा. आणि याच्यामध्ये मी घेते जिरा गाईस टाकून. थोडा जिरा घेतलेला आहे आणि आपण हे थोडे ठेवलेले आहेत, हे आपण याच्या वरतून टाकू. थोडा आता मी कढीपत्ता घेते, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेला आहे, मस्त मिक्स केलेला आहे. सर आता आपण पटापट मस्त पैकी फ्राय करून घेऊ. जसं की आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आला दे तू एवढा हातावाशी हे करायचे मस्त. अरे इकडे ये ना तू. लगेच चटणी करून घेते. आपण तेलामध्ये सोडून घेऊ. एकदम मोठे बी नाही आणि जास्त जाड बी नाही करत, जरा पातळच करते. काय चटणी गोड करू काय. चला बाई मस्त पैकी झालेले आहेत. आता आपण दुसरं टाकून घेऊ पटापट. आणि थोडा मीठ कमी होता, मी परत टाकला. का सांगू, आणणी झालेले हे चांगले पण खार झालेले कोणच खाणार नाही, म्हणून त्याच्यामध्ये थोडं नॉर्मल मी मीठ टाकलेलं आहे, थोडा कमी होता. चला गाईज हे बघा हे मस्त झालेले आहे तिकडूनचे. आता हे बी टाकून घेते, जरा तुम्हाला जवळशी दाखवते. पण टेस्टी झालेले आहे गाईज. एक जीविकाला मी टेस्ट करायला दिलेला, बोलते मस्त झालेत मम्मी. अजून काहीतरी बनवायचं ना, जरा मनापासून बनवला तर चांगला झाल्यावर जरा बरा वाटते. मग त्याची फेल गेला ना मग मूड ऑफ होते. असं काहीतरी चांगला झाला पाहिजे. मी चांगलंच बनवते त्याची, आता नाही कधी फेल जाईल, मी बनवायला घेते. तर चला अशी सर्व अशी मी बनवून घेते आणि चटणी करून घेते. बापू याच्यातून खोबरा काढ ना. बापू खोबरा काढतोस का, खाली खोबरा आहे बघ. खोबरा भेटतच नाही तर काय या नाही तू बाजूला बघ, बघ
घालचं टाकून याला पलटी करू. आता मस्त की अशी कुरकुरीत झाले पाहिजेत मस्त डाळवडी. आणि जरा मी कमी गॅस केलेली कसं हे टाकत होतं ना डबल हे टाकताना इकडून करपायचे त्याच्यामुळं सर्व असे मी पलटी करून घेतलेत. चला बाई जीविकाने घेतलेलं आहे इथं खोबरं कटिंग करायला आणि काहीच मी आता वाटून घेते सर्व काढून घेते मिरची आणि इकडं आपले होतात. हे बघा आता थोडेच राहिलेले आहेत. छान असे दालवडे झालेले आहेत. तर एक साईडला मी वाटून घेते खोबरा असे चटणी करून घेते. चला गाईच इकडं हा एक पुदिना आपण टाकून घेऊ आणि हा ही लसूण आणि गाईच मिरची आणि खोबरा आला सर्व वाटून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये. पहिला बघते जीविकाने व्यवस्थित तापलाय काय नाही तर माझा भांडाच तुटायचा. काही एक भांडा माझा तुटला. मस्त होती छान. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर अशी टाकून घेते आणि गाईच मस्त छान अशी वाटून घेते. असा किचनवरती सीन होते सकाळच कमी करते. चलो चला गाईस आता आपण तडका देऊ. मस्त राई जिरा आपण टाकून देऊ. आलो गाईस जीविकाचे केस विंचरायचे आहेत. मस्त आता आपण चटणी आहे बघा मस्त इकडे झालेली आहे. चला गाईस फायनली आपले वडे बी झाले. आता मी चाललो जीविकाचे केस विंचरायला. कसं डबल तिला टाईम होते जायला. चला गाईस जीविकाला आता मी रेडी करते. जीविका ये चल पटापट. जीविकाला जायला टाईम होते. आता वडे बिडेच काही झालेले आहेत. बाबूला टाईम आहे जीविकालाच जरा टाईम होते. तर जीविकाला जरा लवकर निघायला लागते कसं मी जरा लांब जायला लागते त्याच्यामुळं. तर चला जीविका ये पटापट यायचं. आणि बघा इथं उघडाच बसलेला आहे इथं ना बाबू. जीविकाचे केसात तेल कालच लावायला पाहिजे होतं ते काल लावलंच नाही. काली गेलेली आमच्या डोंगरीवर फोटोशूट करायला. फोटो काढायचे होते तिला त्याच्या मैत्रिणींच्या बरोबर गेलेली. सर्व बाजून तेल लावायला लागते आणि मला तेल बनवायला बी टाईम नाही भेटला. जीविका जरा पुढं हो. जे झालेले आहेत वेण्या घालून जीविका इकडे. जीविका तर माझी चालली शाळेत. आता बाबूला माझ्या रेडी करते. हा सकाळपासून मला जास्त वेळ लावते. मम्मी हे कर मम्मी ते कर. तुम्हाला भेटते नंतर. बाबा माझा बघा कसा बोलते. मी भेटते तुम्हाला नंतर. बाबा कोण हा काय बोलता. चला काय झाडे जीविकाचे केस मस्तपैकी. जीविकाचं उठचं तोंड ढुजा तेल लागलेलं आहे. चला चला गाई जीविकाला आता मी याच्यामध्ये जराशी चटणी भरते आणि आमच्या जाऊबाईंना आणि आईना बी दिली मी. आमचं असं आम्ही काय बी करून दे आम्ही थोडं थोडं सर्वांना देतो म्हणजे खाली. आणि इकडे ये आता जीविकाला भरते. जीविकाला विचारायला लागते. मी तर आता 4च याच्यामध्ये टाकते. 4 नाही तर 5 टाकते. जीविकाला लागले ते घेईन जीविका. बघू तुला बी देऊ. चला गाईज या नाश्ता करायला. पहिला पेट पूजा केली पाहिजे. चला मस्तपैकी छान झालेले आहेत. तर चला तुम्ही सुद्धा या आमच्या घरी नाश्ता करायला.
गाईज यांचं दोघांचं काय चाललंय गाय बाबू यो गाईज यो काय बोलते मम्मी हा मुलांचा लिप बाम आहे असं बोलते. मग मी बोलते माझे हा लाव तर मी ह्याचे लावते. हा मुलांचा आहे. तुम्ही बी सांगा कमेंट करून सांगा हा मुलांचा आहे काय. मला मम्मी हा लिप बाम लाव बोलते माझ्या. ए बाबा इकडे या लावते मुलांचा लिप बाम जीविका जाच जा टाइम झालाय जाच. पोरांचा लिप बाम पाहिजे पोरांचा लिप बाम शालेन नाही ना शालेन बाबा शाळेत घेऊन जात. नाही तो मला म्हणला मी शाळेत घेऊन चाललो माझ्या खिशात देईन. मी बोल माझं आहे नाही तो बोलतो नाही माझं आहे. तू जा चल जा पटापट जा टाइम झाले जा व्यवस्थित जा. बाय गाईज माझा बाबू बी चालला. बाबू बाय बाय व्यवस्थित. चला गाईज दोघं जण बी मुलं गेलेली आहेत शाळेत. आता आपण घरातला आता आपली ड्युटी चालू झाली. आता त्यांना दवेने पाठवलेली आहे. आता माझी घरातली ड्युटी चालू झाली काम करायची. तर चला आता कामाला लागते जेवण बिवण करते. नंतर दुपारी आपल्याला शेतावर जायचं आहे. तर हे तर आमची गेलेली आहेत का सांगू. ते काय बोलले आता मला घरातला काम आहे त्याच्यामुळे ना तर मीच गेलो असतो शेतावर. का यांना रेडी बिडी करायचं होतं यांना नाश्ता विष्टा द्यायचा होता त्याच्यामुळे मी गेलो नाही. मी दुपारी जाईन यांच्याबरोबर. हे येतील जेवायला बिवाला जेवू बिवू आणि मग दुपारी जाऊ. तर चला काहीच आता मी घरातलं कामं करते. असा अख्खा दिवस जाते माझा. आणि तिथे सर्व स्टँडवरचे आणि मग दुसरे कपडे लावून घेते. तसं मला पाऊस पडते ना त्याच्यामुळे फॅनवरच लावायला लागतात कपडे. तर हे सर्व सुकलेले आहेत आणि मग दुसरे लावून घेते लगेच. अशा रात्रभर ठेवल्यावर मस्त सुकून जातात. आणि आमच्या वरती भरपूर मच्छर आलेले आहेत. मच्छर आहेत ठेवून येते कपडे. चला काही इकडे सर्व असे कपडे मी लावलेले आहेत आणि आपला स्टोरेज बी एकदम फुल होते. डायरेक्ट कॅमेराच बंद होते. तर चला आता आपण किचनवरचं जरा भांडी बिंडी घासून घेऊ. असं सीन आहे सर्व काय. तर चला या आहे तेवढी घासून घेते आणि काही झाडून बिडून काढायचं भरपूर काम आहेत. तरी सर्व सोपे वेपे व्यवस्थित केले झाडून बिडून काढला. आता घर जरा बरा वाटते. अजून लादी पुसायची आहे आणि कपडे धुवायचे आहेत. आणि हा बघा ही सर्व अशी मी भांडी घासून घेतली. असं सर्व किचन बिचन पुसून घेतला. तर गाईज आता पटापट लादी पुसते आणि मग कपडे धुवून येते आणि मग आपण जेवण करायला लागू. तर चला गाईज कपडे धुवून आलो. भरपूर कपडे होते. आता आपण जेवण करायला घेऊ. आणि गरम बी भरपूर करते. पाऊस पडते तरी गरम करते. तर चला आता आमचे हे सुद्धा येतील शेतावरून. तेवढ्यात मी पटापट जेवण करून घेते. तर चला आता आपण हे भीज घातलेला आहे. भीज मस्तपैकी पाण्यामध्ये टाकून घेऊ. मस्त मिक्सीमध्ये टाकून घेते. मस्तपैकी सर्व मिक्स घातलेलं आहे. म्हणजे धुवून घेते मी पहिला पाण्यामध्ये. असं रात्रभर ठेवलेले आहेत ना त्याच्यामुळे धुवून घेते. असे रात्रभर पाण्यात ठेवल्यावर मग जरा वास येते वेगळाच. त्याच्यामुळे मी धुवून घेते मस्त कडधान्य. कुकरलाच घालते मी पटापट. हे बघा बाईच मस्तपैकी शेंगा अशा मी काल सर्व अशा साफ करून ठेवलेल्या म्हणजे अशा कापून ठेवल्या व्यवस्थित आपले याच्या डब्यामध्ये राहतात. आणि वांगे आहे त्याच्यामध्ये वांगे टाकते आणि बटाटा टाकते. तर चला मी सोडून घेते या आणि कांदा बिंदा कापून घेते. चला बाईच मस्त कांदा कापला आहे. आपली कोथिंबरी मिरची टॅमॅटो आणि सर्व शेंगा वांगा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता लगेच मी फोडणी देते भाजीला आणि मग एक साईडला भात ठेवते. चला बाई सर्व मसाले टाकलेले आहेत. हा मॅगी मसाला टाकते आणि असा मिक्स करून घेते सर्व मसाले. त्याच्यामध्ये टाकू आपण शेंगा. तर चला आता मी मिक्स करून घेते आणि गाईस कुकर लावून घेते. सर्व असा मिक्स केलेला आहे. आता पाणी टाकून घेते आणि गाईस वाटण करते. कालचा वाटण आहे पण तो मच्छीचा झालेला आहे. दुसरा वाटून घेते मी. तर चलो मी आता कुकर लावते. चला गाईज इथं भातसुद्धा घातलेला आहे आणि आपली इकडे भाजीसुद्धा होती. आणि जरा यांना मी मस्त एक चटणी आणि गाईज आपले डालवडे यांना देते. या आताशी आले शेतावरून. या आंघोळ बिंगोळ केली जरा फ्रेश झालेले आहेत आणि जरा आराम करतात. त्यांना बोललो खाऊन घ्या. हे
तेवढ्यात आपला जेवण रेडीच होते. चला बघ्या मला दाखवून तुम्हाला नाही दाखवत. चला बाईच मस्त की मगातपासून आराम केला. आता आम्ही जेवून घेतो. जेवणाचा टाईम झालेला आहे. आमचे येतं झोपले. मग अशी तो बनवलेला सकाळी नाश्ता तोच खाल्ला आणि तशी झोपलेले आहेत. तर चला मस्त की जेवून घेते. याला बी उठवते. हो हो चला बाईच असं की आराम केला आणि आता मी चाललेलो आहे शेतावरती. आमचे इथं गेले पुढे. तर चला मी सुद्धा चाललेलो आहे. तुम्हाला शेतावरचं दाखवते. आता शेतावरचं वातावरण कसं झालेलं आहे तो दाखवते. राबबीप कसे झालेलं आहे. तर चला हे बघा केवटी माझ्यावर भुकते. मला बोलते सोड सोड. आता मी लॉक लावते. मी चाललो. टाटा 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 बाबू. येते हो मी घरात लक्ष लाव. चल बाय. गाईज आता शेतं बघा किती छान झालेली आहेत. हे बघा मस्त वाटतात. हे आमचे तिकडे आहेत. हे बघा मस्त झालेले आहेत. आणि पाऊस बी आता जोरात येईल. सर्व असा काळोख काळोख केलेला आहे. तिकडे आमच्या आई आहेत, अण्णा आहेत. गाईज हे बघा हे असं आमचं शेत. पाऊस आलाय थांबलो इथं. इकडं अण्णा आहेत. गाईज पाऊस आला. हे बघा सर्व लोक कसा घेतलेला आहे. रेनकोट पिशव्या घेतलेल्या आहेत. बघा कसला जोरामध्ये पाऊस पडतो. आणि आम्ही छत्रेमध्ये उभे आहेत. काय केलं मग तुम्ही? काहीच बघा आमची कामं कशी चालू आहेत शेतात. बघा आम्ही अशी माती उचलतो सर्वजण. इकडे व्हा. काय बघते बाबांचा काय नको बाबंत गाईज पाणी जायला रस्ता. हे बघा अशी मेहनत करायला लागते शेतावरती. हे बघा आम्ही एवढा केला अर्धा राहिला. हे बघा ना बाबू बघा. बाबू माझ्या चिंबोऱ्या बघते. बाबू तू कशाला आलास? आणि सर्व लोक गेली आता घरी. आता आम्ही बी चाललो. चला गाईज माती टाकताना अण्णा अशी मेहनत करायला लागते शेतावरती. पाणी जाण्यासाठी रस्ता चालू आहे. नलगा टाकलाय तिथं. मला दाखवते बघा कसं आहे. हा बघा पाणी जाण्यासाठी. हा बंद केलेला आहे. चला हो संध्याकाळ झाली. पाणी बी आला गाईस. पाऊस बी आला. हे बाबू बघा माझा काय करतो. चला गाईस. हे बघा आमचे किती माकलेले आहेत सकाळपासून काम करतात. चला गाईस हा घमेल घेते. बाबू यांनी छत्री ठेवली. अण्णा कुठे गेलं? हा चला गाईज आम्ही निघालेलो आहे जायला ना. बाबूने बघा कसा घेतलेला आहे घमेल. माझी चप्पल त्या साईडला आहे. आता याच्या वरतून नाही जाता येणार. नाही तर मीच पडायचो. शेतातून चाललो मी. गाईज बघा किती पाऊस आला बापरे. आणि ही भिजत चालली.
चला गाईस, आता मी निघालेलो आहे घरी जायला. चला, इकडे बघा आमच्या आई बी भेटल्या मला रस्त्यामध्ये. दमलो नाही, शेतामध्ये काम करायला आल्यावर दमायचं नसतं. चला गाईस, रस्ता खूप डेंजर आहे ना, रस्ता डेंजर आहे गाईस. पाणी बघा आता कसं काय जायचं आपण. बघा पाणी, वर्षी येऊ काय. इकडे बघा पाणी, डेंजर सीन आहे. चला गाईस, घरामध्ये आलेलो आहेत आणि इकडे यांचा काय चाललंय. जीविका काय चाललंय हा. इकडे बाबू आला, पुढेच आला, येऊन बसला टीव्ही जवळ. चला गाईस, जरा फ्रेश होते. गाईस इकडे बघा बाबूनी कसा झेंडा काढलाय. हे फिश टँकची दगड आहेत काल आणलेली, तर त्याने असा सीन केलेला आहे बघा. छान वाटतंय, मस्त बनवलाय. बाबा असा माझा काही ना काही उद्योग करते. आता आपल्याला फिश टँक धुवायचा आहे आणि मच्छी सोडायची. गाईस टाईमच भेटत नाही. तर चला, मी जीविकाला बोललो हा धुवून घे. आता जरा सोफा जरा साईडला करते. चला गाईस, आलो आणि केस बी धुवून काढले. का सांगू, माझ्या केसामध्ये सर्व माती गेलेली, त्याच्यामुळे मी केस धुतली. चला, आता जरा बरा वाटला आंघोळ फ्रेश झाल्यावर. चला गाईस, किचनमध्ये आलेलो आहे. आता हे बघा किचनवरचा असा सीन आहे. हे बघा, जीविकाने मॅगी बनवली आणि सर्व असा पसारा करून ठेवलेला. आणि दुपारची 2-3 भांडी होती, तर ती सुद्धा मी घासून तर गेलो नव्हतो. तर चला, आता जरा साफसफाई करतो जरा किचनची. असा सीन आहे माझ्या जरा किचनवरचा. तर चला गाईस, आता आपल्याला कामं इथे आपण केलीच पाहिजेत. अशा याही मॅग्या बिग्या करून खाल्लेल्या आहेत. चला गाईस, किचन बिचन पुसून घेतला, भांडी बिंडी घासून घेतली. बघितलं तुम्ही कसला सीन होता किचनवरती बघा असा. आणि इकडे जीविकाने फिश टँक धुवायला घेतलेला आहे. असा पुसून काढते आणि जरा सोपे साईडला केलेले आहेत. जीविका फिश टँक धुवून घेते आणि मग आपण तिथं लावून घेऊ. झाडं बिडं व्यवस्थित जीविकाने एकदम घासून घेतली. खूप त्याच्यावर अशी मल्टी पकडलेली, शेवाली पकडलेली, शेवाली. आणि आता ही नवीन आपल्याला दगडं टाकायची आहेत, ती सर्व आता टाकून देते. जीविका ती लावतेस काय करतेस. फेकून टाकते मी, याची डिझाईन करते. या बाई, याकडे मिक्स केला तर डबल राहून दे, घे चल पटापट लाव चल. हे बघा बाई, माझ्या बाबूला लय आवड. हां, काल खूप हट्ट केला, मम्मी मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. मम्मी तू मच्छी घेच. आता आम्हाला फिल्टरचं पाणी टाकायला लागणार का सांगू. नलाचं पाणी भरपूर असं घाण येते ना निधी. तुमचा बी घाण येते ना, सर्वांचाच येते घाण. जीविका तो पुसून घेसल पटकन. पुस त्याला व्यवस्थित. आणि बाबूने बघा इकडे ब्लॉक लावलेले आहेत, ब्लॉग बघते. बाबूला असं माझे काही एक आवडते हो बघायला. आणि आमच्या क्युटीने बघा माझ्या मसनीची वायरच तोडून टाकली. आत्ता नवीन आणलेली ती दिवशी व्यवस्थित. गाईज मला मसनीवर बी बसायला भेटत नाही. बघू मला टायमिंग भेटेल तेव्हा मी बसणार आहे. रशीच तोडून टाकली बघा. आमच्या यांना अजून माहीतच नाही ना, तर भडाकतील. आणि बघा असे म्हणजे बाहेर हे कपडे आता मी इथं लावलेले आहेत, ते कपडे काढले, फॅनवर सुकून जातात तसे फॅनवर लावले तर. आणि हिचं चाललेलं आहे फिश टँक ठेवायचं काम चालू आहे. तिथं पुसून काढ जीविका, पुसून काढ. हे बघा माझी जीविका कशी लावते. लाव व्यवस्थित लाव आणि मग पाणी टाक. जीविका पाणी टाकले होते हे नाही होणार. हा काय जीविका, काय ग साईडला होती ती. काय बोलता काय माहिती. बाबूने मोली फिश आणलेली आहे. जी कधी छोटी मोली फिश आहे ना गाईस. बाबूला माझे सर्व मच्छींची नावं माहिती. तो असा या टीव्ही मध्ये बघते आणि त्याला सर्व काही माहिती होते. हे बघा आता बघा कसा टीव्ही मध्ये घुसलेला आहे. मोली फिश
गाईज आमचे येतं झोपले, दमलेले आहेत ना, खूप दमले शेतामध्ये. हे बघा या दोघी जणी अशा हे करतात. गाईज फायनली इकडे मच्छी सोडली पाण्यात. किती क्यूट वाटते बघा, पापलेट कशी पळतात. हे बघा ही मोली फिश आहे, छोटी एकदम. हे बाबूला माझ्या लय आवडते. चला फायनली मच्छी टाकली त्याच्यामध्ये, काल आणलेली ना, तर ते याच्यामध्ये पिशवीमध्ये डबल मेली बिली असते, त्याची मुलं फिश टँकमध्ये टाकून घेतली. चला गाईस, सर्व बेड लावून घेतले, सर्व झाडून बिडून जरासा काढला. आणि जर आता फिश टँक बघा कसं मस्त वाटते. आणि या दोघी जणी बसलेले आहेत अभ्यास करायला. चला जरा बघा कसे वाटते आता, मस्त. गाईस इकडे बघा, आता इथं मच्छी ठेवलेली आहे. तर बाबू बघा आता ते मच्छी जवळशी हलणारच नाही, त्यानंच बघत बसलेला आहे. बाबू बघा, बाबू आता काय राहून दे त्यांना, किती बघशील. चला गाईज, आता आमचं जेवण बिवण तर झालेलं आहे. आणि आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.